इथे मात्र शेतकरी मोठ्या प्रमाणात आक्रमक होताना दिसत आहे। कांद्याचा घसरलेला भाव आणि अचानक पडलेलं बंद मार्केट यामुळे मात्र आता शेतकरी इथे आक्रमक पवित्रा घेण्याच्या मार्गात दिसतोय। जर का इथे मार्केटचे कमिटीचे लोक आले नाहीत तर मोठं आंदोलन इथे उभारण्यात येणार आहे असं शेतकऱ्यांच्या वतीने स्पष्ट करण्यात येत आहे। आपल्या सोबत अजून काही शेतकरी आपण त्यांना देखील विचारणार आहोत, नक्की कोणत्या गोष्टींसाठी तुम्ही रास्ता रोको करत आहे, नक्की काय मागण्या आहेत तुमच्या? आणि व्यापाऱ्यामध्ये वाद झाला। संचालक मंडळ मध्ये दोन गट आहेत असं ते म्हणतात, मग तो एक सत्ताधारी असेल एक विरोधक, पण जे जे संचालक निवडून आलेले त्याला मतदार देणारे मतदान करणारे तर आमचे शेतकरी बंधू आहेत ना। यांच्या जीवावर तुम्ही तिथे गेले ना, जेवढे गेले तिकडे। मग या संचालक मंडळांनी शेतकऱ्यांना वेटीला धरू नये, व्यापाऱ्यांनी सुद्धा धरू नये। तुमचा वाद तुमच्याजवळ ठेवा आणि जर तुमचा वाद झाला होता तर तुम्ही पोलीस स्टेशनला कळवा, कायदा आहे तुमच्याजवळ। तुम्ही व्यापाऱ्याला जर त्रास दिला असेल तर त्यांनी संचालक विरोधात गुन्हा पोलीस स्टेशनला करा आणि संचालकांना जर त्रास झाला त्यांनी व्यापाऱ्याविरोधात गुन्हा तिथं पोलीस स्टेशनला करा। कायद्याचा प्रश्न आहे ना तुमचा। आणि मग तुम्ही या दोघांच्या भांडणामध्ये जर आमच्या शेतकऱ्याचा माल जर आज तुम्ही खरेदी करणार नसाल, आज कांदा मार्केट भुसार मार्केट बंद करणार असाल तर त्याच्यामुळे आम्ही ते चालू करा म्हणून रस्ता रोको केला। आणि हा रस्ता रोकोमुळे उद्या जर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला याला जबाबदार कोण, हा आमचा प्रश्न आहे। आणि म्हणून आम्ही विनंती करतो, अजून सुद्धा आम्ही शेतकरी फार मवळ आहोत, आम्ही आक्रमक झालो नाही, आमचा संयम ठेवलेला आहे। त्यांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा आणि हे मार्केट लवकरात लवकर चालू करण्यात यावं ही आमची विनंती आहे त्यांना। अन्यथा हे शेतकरी अतिशय आक्रमकपणे आंदोलन केल्याशिवाय राहणार याची त्यांनी दखल घ्यावी। बघितलं असेल की अचानक व्यापाऱ्यांनी आणि संचालकांमध्ये झालेल्या वादामुळे इथे मात्र आता शेतकरी वेठीस धरलेला जात आहे। आपण बघितलं असेल तर अवघ्या 3 ते 4 रुपये किलोनी कांदा खरेदी केला जात आहे। 350 रुपये किलो क्विंटलनी कांदा खरेदी करत असताना घडलेली आहे, शेतकऱ्यांना रस्त्यावर बसावं लागलंय, त्याचा मी जाहीर निषेध करतो। पहिल्यांदा मी ऐकत आहे की मार्केट हे व्यापारी आणि संचालकांमुळे बंद आहे। आजपर्यंत ऐकलं होतं की शेतकऱ्यांचे आणि व्यापाऱ्यांचे वादे झाले, परंतु नेमकं काय झालंय, शेतकऱ्यांनी काय चूक केली, संचालक आणि व्यापारी यांच्या भांडणामध्ये जे शेतकरी भरडला जात असेल तर माझं म्हणणं आहे तात्काळ आता मार्केट कमिटीने मार्केट चालू करावं आणि त्यांचे लेवल जे प्रश्न आहेत व्यापारी संचालकांचे ते त्यांनी आपसात मिटवावे, परंतु त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना बळी पडू नये। शेतकऱ्यांनी मार्केट चालू करावं याच्यासाठी मी शेतकऱ्यांसोबत सदैव हजर आहे। जय जवान जय किसान। बांधवांनो, शेतकरी बांधवांनो, आज इथं रस्ता रोक करण्याची पाळी अशी आली की काल कुठेतरी संचालक मंडळ व व्यापाऱ्यांमध्ये कुठेतरी वाद झाले। या वादातनं त्यांनी मार्केट बंद पुकारले, तर ते मार्केट बंद पुकारल्यामुळे शेतकऱ्यांची प्रचंड नुकसान होऊन राहिली। शेतकऱ्यांनी 3-3 दिवसापासून ट्रॅक्टर उभे केले, तर अतिशय दुष्काळी परिस्थिती असल्याने पावसाळी परिस्थिती असल्यामुळे कांदा नाश होतोय। तरी माझी सगळ्यांना विनंती आहे, व्यापाऱ्यांना पण संचालक मंडळाला पण, तर हे मार्केट तात्काळ चालू करावं आणि शेतकऱ्यांना न्याय म्हणून हे गोष्ट करावी त्यांनी। तर ते माझी विनंती आहे संचालक मंडळाला बी आणि व्यापाऱ्यांना बी, तर तात्काळ मार्केट चालू करावं अशी मी शेतकऱ्यांच्या वतीने नम्र विनंती करतो। आणि माझे 2 शब्द, त्यांचा कुठलाही संबंध नाही। आता यांनी आंदोलन उभं केले, आता इथं शेतकऱ्यांना समोर व्यापाऱ्यांनाही बोलवा आणि सगळं संचालक मंडळ चेअरमन यांना इथं बोलवा। काय शहानिशा आहे ही समोरच्या समोर इथे केली जाईल। आता हे दरवेळी शेतकऱ्यांना काय वेटीस म्हणून धरता, काही झालं का सभा व्यापारी त्यांचं दुमडं जात होता, संचालक मंडळ त्यांचं दुमडं जात होता। पहिले मी म्हणतो मार्केट बंद काय बंद केलं याचा उत्तर आम्हाला पहिले पाहिजे। मार्केट बंद करायचं कारण काय, यांना शेतकरी कोणत्या अडचणीत यांना समजत नाही काय आता। 3-3 दिवसापासून मार्केटमध्ये ट्रॅक्टर उभे, भर पावसामध्ये कारात्री ओले जोपर्यंत इथं संचालक मंडळ व्यापारी येत नाही तोपर्यंत आंदोलन मिटणार नाही। आता ऐका प्रकार आहे घटनेमध्ये मी स्वतः लाईव्ह होतो। त्या ठिकाणी ज्या वेळेला मी तिथे गेलो त्यावेळेला व्यापारी आणि संचालक मंडळ यांच्यामध्ये वाद चालू होते। ते वाद कशाबद्दल होते आणि कोणाकोणाचे वाद होते, व्यापाऱ्यांमध्ये वाद कशामुळे निर्माण झालेला आहे याची शहानिशा करावी। तो वाद जो होता, बाहेर गावाहून कोणीतरी व्यापाऱ्याने बाजरी आणली आणि ती बाजरी मार्केट कमिटीमध्ये कमिटी न भरता विक्रीसाठी आणली होती।
तर त्या बाजरीचे संचालक मंडळाला कोणीतरी सांगितल्यानंतर संचालक मंडळ तिथे गेले असताना हे वाद निर्माण झाले. यामध्ये वैयक्तिक वाद कोणाचाही नसून व्यापाऱ्यांनी वैयक्तिक एकमेकावर हे दावे काढण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि यामध्ये शेतकरी भरडला जातोय. तरी शेतकऱ्यांचं नुकसान कधी न भरून येणारं नुकसान आहे. यासाठी मार्केट कमिटीने व संचालक मंडळाने लवकरात लवकर निर्णय घेऊन मार्केट चालू करावे. त्यांचा कुठलाही संबंध नाही. आता यांनी आंदोलन उभं केले. आता इथं शेतकऱ्यांना समोर व्यापाऱ्यांनाही बोलवा आणि सगळं संचालक मंडळ चेअरमन यांना इथं बोलवा. काय शहानिशा आहे ही समोरच्या समोर इथे केली जाईल. आता हे दरवेळी शेतकऱ्यांना काय वेटीस म्हणून धरता. काही झालं का सभा व्यापारी त्यांचं दुमडं जात होता, संचालक मंडळ त्यांचं दुमडं जात होता. पहिले मी म्हणतो मार्केट बंद काय काय याचा उत्तर आम्हाला पहिले पाहिजे. मार्केट बंद करायचं कारण काय? यांना शेतकरी कोणत्या अडचणीत यांना समजत नाही काय आता. 3-3 दिवसापासून मार्केटमध्ये ट्रॅक्टर उभे भर पावसामध्ये काल रात्री ओले जोपर्यंत इथं संचालक मंडळ व्यापारी येत नाही तोपर्यंत आंदोलन मिटणार नाही. आता ऐका प्रकार आहे ते